हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकच दिवशी आलेले। तर अर्धा तास बसून ही रांगोळी काढली मी आणि दिवाबत्ती म्हणजे पूर्ण देवपूजा केली आणि इतकं भारी वाटतं ना, असं प्रसन्न मस्त। तर देवपूजा ते करोस तर सकाळी 6-7 वाजेनंतर राहू काल सुरू झाला होता। तर म्हणजे 9 वाजेपर्यंत होता तो। तर मग नागपंचमीची जी पूजा असते तर ती काही मी केली नव्हती, कारण राहू काळात पूजा केलेली लागू होत नाही। नाही तर मग घरातले कामं आवरायला घेतले मी। तर सगळ्यात अगोदर म्हटलं घरातले जर कामं आटपून घेतले ना की पूजा निवांत बसून करता येते। आणि आज आता कोणाची इथं काय पद्धत येते तर नाही सांगता यायची मला, पण आमच्या इथं अशी पद्धत आहे की शिवरात्रीच्या दिवशी काही कापायचं नसतं, शेतात कामं करायची नसतात, परत गॅस हात चालूच करायचा नाही असं करतात। पण आता एवढं काही पाळते नाही लोक जास्त, खरं सांगायचं ठरलं तर। पण मी जितकं होईल तितकं पाळते। तर मी रात्री स्वयंपाक करून ठेवलेला होता एक्स्ट्राचा, म्हणजे आज मुलं आहे घरात त्याच्यामुळं मग लागतंच खायला। तर रात्री पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या मी, तर आज काही स्वयंपाक केला नाही। तर मग फक्त गॅस वगैरे नीटनेटका पुसून घेतला, कारण संध्याकाळी निवदाचा स्वयंपाक करावा लागेल। तर मग किचन ओटा साफ करून घेतला, चांगला धुवून घेतला आणि घरातले बाकीची कामं आटपायला सुरुवात केली होती मी। आता बरेच ठिकाणी सकाळीच स्वयंपाक करतात, काही ठिकाणी दुपारून करतात 12 नंतर, आणि म्हणजे आमच्या इकडं पण करतात दुपारी 12 नंतर पुरणाचा स्वयंपाक करायला बायका सुरू करून देतात। पण जसं मला समजायला लागलं हे सगळं किंवा जसं मी करायला लागली तर तसं मी करत नाही, मी डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाक करते। हा नैवेद्य दाखवायचा आणि उपवास किंवा मग बरेचसे जण उपवास करतात, काही जण नाही करते। तर मग संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडायचा। घरातले कामं बरेचसे आटोपले आहे आणि धुणं धुवायचं बाकी आहे। पण आता टाईम झालाय 9:30 आणि सकाळी 8 ते 9:30 पर्यंत राहू काळ होता। तर मग पूजा करायला काही जमलं नाही। तर आता मी घरातली पूजा करून घेणार आहे, म्हणजे जो नागनरसोबा जे घरात लावतात तर ते करून घेणार आहे ती पूजा। तर चला दाखवते मी कशी म्हणजे आमच्या इकडं किंवा मग कशा पद्धतीने करतो आम्ही, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने ना नागनरसोबाचं चित्र किंवा असा एक कागद भेटतो। तर आता ज्यांच्या घरात मूर्त आहे तर ते ठेवतात, पण आमच्या घरात काही मूर्त किंवा पिंड नाही आहे, त्याच्यामुळं असं एक नागनरसोबाचा फोटो भेटतो। तर ते आणतं 5-5 रुपयाला भेटतात हे। तर आता आहे ना हे ना मी इथे चिकटवून घेणार आहे डायरेक्ट, कारण की हे ना माझ्यावर ते 10-15 दिवस ठेवावं लागतं त्याच्यामुळं। आणि इथं पाठीमागं भिंत पण नाही की ज्याला भिंतीला डायरेक्ट चिटकवता येईल, त्याच्यामुळे मी या प्लाऊडला चिटकून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने, आणि आता इथं लावून देईल।
त्यानंतर तांदळाने 5 जे सापाचे चिन्ह असतात तर ते काढून घेईल. घरातली तर पूजा झाली आता. तर आता आम्हाला दोघांना जोडीने जायचं आहे. आमच्या घरासमोर जे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे पूजेला जायचं आहे. तर चला आता ताट तयार करून घेते आणि निघू मंदिरात जाण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने ना नागनरसोबाचं चित्र किंवा असा एक कागद भेटतो. तर आता ज्यांच्या घरात मूर्त आहे तर ते ठेवतात, पण आमच्या घरात काही मूर्त किंवा पिंड नाही आहे. त्याच्यामुळं असं एक नागनरसोबाचा फोटो भेटतो. तर ते आणतं 5-5 रुपयाला भेटतात हे. तर आता आहे ना हे ना मी इथे चिकटवून घेणार आहे डायरेक्ट, कारण की हे ना माझ्यावर ते 10-15 दिवस ठेवावं लागतं त्याच्यामुळं. आणि इथं पाठीमागं भिंत पण नाही की ज्याला भिंतीला डायरेक्ट चिटकवता येईल, त्याच्यामुळं मी या प्लाऊडला चिटकून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता इथं लावून देईल. त्यानंतर तांदळाने 5 जे सापाचे चिन्ह असतात तर ते काढून घेईल. हा एक प्रकारचे गवत आहे, पण याचं काय नाव आहे मला तेच लक्षात येत नाही. मी त्याच नंतर लावून देईल. तर याची माळ लावली जाते पहिल्या दिवशी. मी ना ताट तयार करून घेतलंय, पंचामृत घेतलंय, पाणी घेतलंय, भस्म, तांदूळ, बेलाचे पानं, दिवा वगैरे लावून दिवा घेणार आहे याच्यामध्ये अजून, आणि धूप अगरबत्ती. आणि तिथं आता निघायचंच होतं मला, पण नेमकी पाऊस चालू झाला त्याच्यामुळं थांबली आता घरामध्ये. 5-1 मिनटं आता उघडला की मग जाऊ. आणि आज पहिला सोमवार आहे, शिवमूठ म्हणजे तांदळाची आहे आज. तर त्याच्यासाठी मग तांदूळ घेतलेले इथं.
आता मिस्टर आहे मंदिरात, ते गावातून तसेच मंदिरात आले. आता मी खुशी इकडून जातोय. आता पाऊस उघडला का मग निघू. आता मंदिरातलं मी तुम्हाला दाखवल, म्हणजे दर्शन तुम्ही पण घ्या. आलोय आता पूजेला जाण्यासाठी आणि पाऊस आत्ताच उघडला तर मग निघालो आमच्या वावरातूनच. मिस्टर त्या मंदिराजवळ उभे आहे. आता खुशीन मी निघालो. आत्ता बघा पाऊस येऊन गेला तर सगळे सोयाबीन वल्ली झाली आहे, म्हणजे आता कपडे खालून सगळे वल्ले होणार. जाऊ दे, राहू दे, काय होतं त्याला. तर मंदिरात येऊन पोहोचलो. मध्ये एक जोडप्यांची पूजा चालू होती, तर मग बसले होते बाहेर. आणि ना आमची पूजा किंवा आजची जी नागपंचमी आहे ती अशी काही साजरी होईल वाटलं नव्हतं मला. तर खुशीच्या डोळ्याला आहे ना, म्हणजे डोळ्याजवळ अगदी खोल ना लागलं, ती पडली मंदिरात. आणि ते दिसायला जरी छोटं असलं पण घाव खूप खोल गेलेला होता. तर मग तिला पटकन मी तिथं हळद लावली आणि आता आहे ना दवाखान्यात न्यायचं आहे तिला. तर घेऊन जातो, इंजेक्शन मारून आणतो. इंजेक्शन मारून घेते म्हटलं, कारण नको उगाच डोळ्याला काही इन्फेक्शन व्हायला. किती जवळ लागलं बघू शकता. आणि तो ना सुजत होता तिथं. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इथंच बंद करते मी.